नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात मराठी पाऊल यूट्यूब चॅनल। आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये नाही तर संपूर्ण जगभरामध्ये अनेक वेगवेगळे बाबा असतात। त्यामध्ये भगव्या कपड्यावाले बाबा, लाल कपड्यावाले आणि काळ्या कपड्यावाले या तीन प्रकारचे बाबा असतात। यामध्ये अनेक बाबा काही चमत्कारिक देखील असतात। त्यांनी आपली साधना करण्याचा वेगळा मार्ग निवडलेला असतो। त्यातीलच अशा काही चमत्कारी बाबांविषयी आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत। तर नंबर 1 वर येतात खडेश्वरी बाबा। मित्रांनो, भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या वृंदावनात यमुनेच्या तीरावर वैष्णव संतांचा संगम पाहायला मिळतो। देशभरातून आलेल्या वैष्णव संतांच्या भक्ती पद्धतीचे अनेक प्रकारे येथे पाहायला मिळतात। संतांचे हे रूप भक्तांनाही आकर्षित करत असते। अशाच साधनेत तल्लीन झालेले गुजरातचे बाबा खडेश्वरी भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे। बाबा खडेश्वरी म्हणजेच बाबा मुनींद्रदास महात्यागी वृंदावन कुंभात उभे राहून आपल्या देवतेची पूजा करत आहेत। गेल्या 3 दशकांपासून एका पायावर उभे राहून ते ध्यानात तल्लीन झाल्याचे सांगण्यात येते। बाबांचे खाणे पिणे पूजा आणि दैनंदिन विधी उभे राहूनच केले जातात। त्यामुळे बाबा त्यांच्या भक्तांमध्ये खडेश्वरी बाबा म्हणून प्रसिद्ध झाले। जरी खडेश्वरी बाबा येथे अन्न घेत नाहीत, तो शेकोटीत भाजलेली फळे आणि भाज्याच खातात। कपाळावर चंदन आणि कपाळावरील तेज हे त्यांच्या साधनेचे मोठेपण दर्शवतं। संत मुनींद्रदास स्वतः झुल्यासारख्या आसनावर उभे राहून दर्शन देतात। वृंदावन कुंभात आयोजित केलेल्या भव्य पंडाल व्यतिरिक्त बाबा महात्यागी गवताने बनवलेल्या छोट्याशा झोपडीत दिवसभर उभे राहून भक्तांना रामभक्तीचा संदेश देतात। खडेश्वरी बाबा त्यांच्या साधनेमागे अयोध्येतील भगवान श्रीराम मंदिराचा संकल्प स्पष्ट करतात। त्यांनी सांगितले की ते अयोध्येत लहानाचे मोठे झाले आणि संन्यासी म्हणून दीक्षा घेतली। 1992 मध्ये श्री रामलल्लांच्या भव्य मंदिरात बसेपर्यंत त्यांनी अयोध्येच्या हद्दीत न जाण्याचा आणि एका पायावर उभे राहून साधना करण्याचा दृढ संकल्प घेतला होता। अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मंदिराची उभारणी झाल्यामुळे ते आता आनंदी आहेत, पण समाधानी मात्र नाहीत। अखंड भारत निर्माण होईपर्यंत त्यांची साधना सुरूच राहील असे हे खडेश्वरी बाबा सांगतात। नंबर 2 वर आहेत अमर भारती बाबा। मित्रांनो, आपल्या देशात अनेक ऋषीमुनी आहेत जे त्यांच्या तपश्चर्येत तल्लीन आहेत। ते नेहमी भगवंताला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या करतात। आजकाल अशाच एका साधूबाबांची चर्चा इंटरनेटवर आहे। ते म्हणजे अमर भारती बाबा, जे पूर्वी बँकर होते आणि बँकरमधून साधू झाल्यानंतर या साधूने भक्तांच्या सर्व ज्ञात इच्छा ओलांडल्या आहेत। इंटरनेटवर एक व्हिडिओ खूप जुना समोर आला, ज्यामध्ये अमर भारती एका परदेशी माणसाशी त्यांच्या विश्वासाबद्दल आणि दशकापेक्षा जास्त काळ हात खाली न ठेवण्याच्या निर्णयाबद्दल बोलले। एवढी टोकाची प्रतिज्ञा घेण्यामागच्या आपल्या प्रेरणांबद्दल त्यांनी सांगितले। ते म्हणतात की हे त्यांच्या भगवान शिवाचा सन्मान करण्यासाठी आहे। अमर भारती बाबा यांनी आयुष्यभर आपला एक हात खाली केला नाही। जवळपास 50 वर्षानंतरही हात खाली केला नाही। त्यांनी पुढे सांगितले की अमर भारती बाबा झोपेतही हात वरच ठेवतात। भारती बाबा सांगतात की आता त्यांच्या हाताला दुखत देखील नाही। त्यांनी आपल्या हातातील संवेदना आणि शक्ती पूर्णपणे गमावलेली आहे। भारती रूढीवादी जीवन जगत होते। त्यांच्याकडे कुटुंब, नोकरी आणि सामाजिक उपस्थिती होती, परंतु जेव्हा त्यांनी भिक्षू बनण्याचा निर्णय घेतला तेव्हा परिस्थिती बदलली। एका संन्याशाप्रमाणे जीवन जगण्याची प्रेरणा त्यांना मिळाली आणि 1973 मध्ये भारती बाबांनी आपले घर सोडून भिक्षूचे जीवन स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि घरातून बाहेर पडताच भारती बाबा यांनी आपला एक हात वरती केलेला आहे। आणि नंबर 1 वर येतात योगी प्रल्हाद जानी। योगी प्रल्हाद जानी हे गुजरातमधील बनासकांठा येथील रहिवासी होते। तिचे भक्त तिला चुनरीवाला माताजी म्हणून ओळखत। असे म्हटले जाते की ते नेहमी स्त्रीसारख्या मेकअप करायचा आणि लाल रंगाची चुनरी देखील घालायचा। जर एखाद्या व्यक्तीने 1-2 दिवस अन्नही खाल्ले नाही तर त्याला असे वाटते की तो उपासमारीने मरेल। हे देखील घडते। अनेक वेळा काही दिवस अन्न न मिळाल्याने लोक प्राणाची आहुती देतात। पण तुम्हाला माहित आहे का की भारतातील हे योगी बाबा असे आहेत ज्यांनी 76 वर्ष ना अन्न खाल्ले ना पाणी प्यायले आणि तरीही ते पूर्णपणे निरोगी आणि जिवंत होते। या प्रल्हाद जानी बाबांवर अनेक वेळा संशोधने झाले।
पण ते 76 वर्ष अन्न पाण्याशिवाय कसे जगले हे मात्र कोणालाही कळू शकले नाही. योगी प्रल्हाद जानी हे गुजरातमधील बनासकांठा येथील रहिवासी होते. तिथे भक्त तिला चुनरीवाला माताजी म्हणून ओळखत. असे म्हटले जाते की तो नेहमी श्रीसारखा मेकअप करायचा आणि लाल रंगाची चुनरी घालायचा. त्यांच्यावर अंबादेवीचा अपार आशीर्वाद आहे आणि त्यामुळेच ते इतके वर्ष काहीही न खाता जिवंत होते, अशी त्यांच्या भक्तांची श्रद्धा होती. 26 मे 2020 रोजी त्यांचे गुजरातमध्ये निधन झाले. शास्त्रज्ञांनी 76 वर्ष काहीही न खाता माणूस कसा जिवंत राहू शकतो हे शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु आजही विज्ञानाला या गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारचे यश आले नाही.